सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। नंढी नंढी ॻाल्हियुनि ते झगड़ा करण, हिक ॿिए जो ईगो हट करण, डायरेक्ट डाइवोर्स जूं ॻाल्हियूं करण ॼण को फैशन थी वियो आहे, गुॾे गुॾी रांदि थी वई आहे। रिश्तो.com ऐं हुनजी हिकु सोशल टीम भलो थींदो हिकु मक़सदु खणी आया आहिनि, नो मोर डाइवोर्स इन अवर सिंधी कम्युनिटी। जे तव्हांखे बि न सुहिणे ऐं फ्री सेवा जो फ़ाइदो वठणो हुजे त अॼु ई कॉन्टेक्ट कयो। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। उल्लासनगर शहर में पानी समस्या दूर होगी, हर घर में पानी पहुंचेगा, महिलाओं पर पानी भरने का टेंशन खत्म होगा और वे सुख से रह सकेंगी, ऐसा महापालिका आयुक्त मनीषा अहवारे ने बताया है। जिसे लेकर अब MIDC से मिलने वाले पानी और घरों तक पहुंचने वाली पानी प्रक्रिया का ऑडिट होगा, ऐसा आयुक्त मैडम ने बताया है। पिछले 1 महीने से गर्मियां शुरू होते ही हर प्रभाग में पानी की समस्या की शिकायतें आयुक्त मैडम को मिल रही हैं। इनमें सबसे ज़्यादा शिकायतें महिलाओं की हैं और पानी समस्या को लेकर कई नगर सेवकों ने उपोषण करने की बात करते हुए पानी समस्या पर प्रशासन का ध्यान केंद्रित किया है। इन्हीं सारी बातों को लेकर मनीषा अहवारे ने नया पदभार संभाले उपायुक्त अनंत जवादवार, कार्यकारी अभियंता दीपक डोले, परमेश्वर बुर्गे, कई पंपिंग स्टेशनों का दौरा किया गया, जहां आयुक्त मनीषा अहवारे ने वाटर सप्लाई विभाग के अधिकारियों और कर्मचारियों को पाइपलाइन में लीकेजेस और इन लीकेजेस की दुरुस्ती, अनधिकृत पानी कनेक्शन करने वालों पर सख्त कार्रवाई करने, पानी डिस्ट्रीब्यूशन का टाइम टेबल बनाने जिसमें सभी नागरिकों को सम्मान पानी मिल सके, ऐसे निर्देश दिए हैं। आइए जानते हैं इस पूरे विषय पर उल्लासनगर महापालिका आयुक्त मनीषा अहवारे जी क्या बता रही है। वारंवार माझ्याकडे तक्रारी येत राहतात की पाणी पोचलेलं नाही आहे, पाण्याची तुटवडा आहे। आणि जेव्हा आपण काटेकोरपणे जेव्हा अभ्यास केलेला आहे तर तुटवडा आपल्याकडे पाण्याचा कुठेही नाही आहे। आपण जास्त पाणी उचलत आहोत, त्याचा खूप भरमसाठ आपण बिलही देत आहोत आणि तरीही खूप अशी खंत आहे की जर लोकांकडे पाणी पोहोचत नसेल तर मला ॲक्च्युली वस्तुस्थिती जाणून घ्यायची होती, कारण की ऑफिसमध्ये बसून आपल्याला ते जाणून घेणं शक्य नाही आहे। वारंवार पद्धतीने मी ते व्हिजिटही केलेलं, पण मात्र काल मी 12वी स्टेशन जिथून आपण पाणी उचलतो, कोणत्या प्रेशरने उचलतो, मग ते आपल्या संपमध्ये जातं, मग आपण ESR कडून आपण वेगवेगळ्या प्रभागाला ते देतो पॅनलमध्ये, तर टायमिंग्स चेक केले, सगळं चेक केलं। आता त्या अनुषंगानं जी गोष्ट मला आढळून आलेली आहे तर ते आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे की एका घराला जर पाणी मिळत नसेल तर तिथे खूप जास्त हे आहे की एका घराला खूप जास्त पाणी मिळालेलं आहे। म्हणजे सो बेसिकली पाणी कोणाचं तरी वाट्याचं आपण घेतोय हे आपण आधी समजून घेतलं पाहिजेत आणि जोपर्यंत आपण हे उल्हासनगरवासी हे समजून घेणार नाही तोपर्यंत एकजूटपणे आपण त्याच्यावरती काम करू शकणार आहे। तर त्यामुळे पुढची ही आपली जी आपली उन्हाळी मोहीम जी पाण्यासाठी असणार आहे ती सगळ्यांना समान जल ह्या अनुषंगाने असणार आहे। आता ते तुम्ही ठरवायचं आहे त्याला किती सक्सेसफुल करायचं आहे, बिकॉज काय होतं ना, सगळे कंप्लेंट्स करायला येतात, मात्र आपली चूक काय हे कोणाला कळत नाही। आता इलिगल कनेक्शन्स वन थिंग, ठीक आहे, म्हणजे कुठून घेतलेत काय घेतलेत तर तो वेगळा विषय। त्याच्यानंतर आपल्याकडे खूप हाय कपॅसिटीचे पंप्स जे आपण लावतोय ते आहे, मल्टिपल कनेक्शन्स इन बिल्डिंग्स, हे सगळे विषय खूप खोल आहेत आणि हे वरवरचे जरी खूप असे कमी वाटणारे असतील तरी ते कुठून तरी दुसऱ्याचं पाणी आपण दुसऱ्याच्या वाटाचं पाणी आपण घेतो, हे मात्र आपण अधोरेखित केलं पाहिजेत। आणि मग टेल एंडला ते पाणी न पोचणं आणि मग आपण म्हणतो की प्रेशर नाही आहे किंवा हे नाही आहे, तर कुठेतरी आम्ही त्याचा खूप सविस्तर सर्व्हे करणार आहोत, आम्ही त्याची खूप सविस्तर पॉलिसी आणणार आहोत आणि त्या अनुषंगाने प्रत्येकाला, प्रत्येक घराला आणि प्रत्येक महिलेला, बिकॉज सगळ्यांचा तिच्यावरती तो फार जास्त भर असतो पाण्याचा, पाणी भरण्याचा, टिकवण्याचा, तर तो भार आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करू। सगळ्यांनी मला याच्यामध्ये साथ द्यावी हीच मी अपेक्षा ठेवते। थँक्यू। ब्युरो रिपोर्ट महेश रोकड़े, उल्लास लाइन बुलेटिन, उल्लासनगर। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।